डिजिटल अंधाराचा आणि आभासी इंटरनेटचा मीच तो राक्षस, मीच तो राक्षस. तुमच्या पुढे आमिष टाकतो, बक्षिसे जिंकलात, लिंक उघडा बनतो, कधी पोलीस अधिकारी म्हणून तुम्हाला व्हिडिओ कॉल करतो आणि डिजिटल अलर्टची भीती दाखवतो, तर कधी एटीएम ब्लॉक झाले म्हणून ओटीपी मागतो. मीच तो डिजिटल राक्षस, मीच तो. राम राक्षसा, काय थैमान घातलास माझ्या राज्यात? मला विचारणारा तू कोण? मी या राज्याचा राज्यकर्ता, या लाखोचा पोशिंदा. आणि तू हात चालवलाय, माझ्या प्रजेला लुबाडतोय. हे सारे विश्व माझं आहे, या राज्यात थैमान घालणार. अरे महिन्यात पायबंदी घालण्यात इथपर्यंत नाही केलंय. काय तुझी हिंमत या डिजिटल राक्षसाला पायबंदी करण्याची? तू तसा ऐकणार नाही. मग पोलीस स्टेशनलाच न्यावं लागेल तुला. पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनची भीती मला दाखवितोस. आणि आजपर्यंत पोलीस माझं काही करू शकत नाही. तू काय करणार? तुम्ही उन्मत्त झालात आणि माझ्या प्रजेला नको ते खोटे आळ घालताय. नको ते आमिष दाखवतात, आमिष दाखवतात आणि प्रजाजन मध्ये त्याला भूलतापणा बळी पडतात. सांगतोय अजूनही आवर घाल, नाहीतर काय करशील? अरे नाहीतर तुला जबरदस्त पायबंद करून पोलीस स्टेशनला. अरे वा, मरणाची भीती कुणाला? मला? अरे हिम्मत असेल तर असा समोर ये. विनाशकाली पूर्ती अजूनही तुझा चार हात पाय चांगले आहेत म्हणून तुला सांगतोय कुठे कामधंदा कर, माझ्या प्रजांना फसू नकोस. फसू नकोस नाही, याच्यापेक्षा फसविणार, याच्यापेक्षा फसविणार. कारण माझ्या आमिषाला तुझी प्रजा बळी पडत आहे आणि या संधीचा मला फायदा करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी जागा झालोय म्हणून सांगतोय प्रजांना सावध करण्यासाठी तुमच्यासारख्या चोरांना पायबंदी घातलंच पाहिजे म्हणून सांगतोय. चल माझ्या समोर पोलीस स्टेशनला. कदापि तसा येणार नाही. तुझ्या जर पराक्रम असतील तर दाखव तुझ्या पराक्रमाची. ठीक आहे, मग होऊन जाऊ दे. होऊन जाऊ दे तुझ्या आणि माझ्या बलाची तुलना. तुम्हालाही सावध करतोय, आजपासून कुणाचेही फ्रॉड कॉल घेऊ नका, कोणालाही ओटीपी देऊ नका. एवढंच नव्हे तर कुणीतरी पोलीस अधिकारी आहे म्हणून असं फ्रॉड कॉल करेल, अरेस्टची भीती दाखवेल, पण त्यालाही घाबरू नका. आणि जर तुम्हाला संशयास्पद काही वाटत असेल तर तुम्हाला सांगतोय पोलिसांना कॉल करा, त्याची चिंता करू नका, पण सावध राहा. कुणाच्याही आमिषाला बळी पडू नका. एकच राक्षस नाही, असे काही राक्षस माझ्या राज्यात सन्मान घालतात म्हणून सांगतो सावध राहा. तुम्ही कमवलेली तुटपुंजी रक्कम आयुष्यासाठी जपून ठेवा. सावध राहा, सावध राहा.